मेडिकल लोकांची मेडिकल जिल्हा परिषदेमध्ये इकडचे नवीन झाले त्यांना पहिली वर्ष असताना नवीन खर्च चालू शिवला सांगायला पाहिजे सिव्हिल सर्जनचं मी बोलवून घेतो. फक्त मी आजचे दिवस नाही बाहेर जातो. मी आलो की सिव्हिल सर्जनला बोलवतो. संभाजीनगर रस्त्याचं काम झालं कॉन्क्रिटीकरण PWDने केले सगळं निकृष्ट दर्जाचं आहे. एस्टिमेटचे सर्व अर्धच काम केलं. ते दोन गोष्टी माझ्याकडच्या आहेत ते बघतो मी. संभाजीनगर कुठलं आहे ते लिहून घ्या आणि सिव्हिल सर्जन जिल्हा परिषद. जय भीम. मी जिल्हाध्यक्ष कामगार युनियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आज आम्ही गेली 7 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते मुदत धरणे आंदोलन धरलेले आहे. त्याचे विषय असे होते की जिल्हा परिषदचा काम वाटप समिती सभापती कक्ष दुरुस्ती कामातील कथित अनियमाची जी उच्च वर्णीय चौकशी करण्याबाबत. पण आम्ही 7 दिवस या ठिकाणी बसला असता जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला कोणतेही उत्तर आले नाही का संबंधित जिल्हा परिषद ऑफिसमधूनही काही कोणी आलेलं नाही भेटायला. यावर असं कळून येत आहे की जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रशासन बसलेलं नाही. पूर्णपणे जनतेला डावलाडावली करणे, जनतेची पिळवणूक करणे. तर ह्या शासनाला, निर्भीड शासनाला आमचं एक सांगणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत लवकरात लवकर मान्य कराव्या. अन्यथा 15 ऑगस्टला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रमुख पदाधिकारी स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करणार आहोत. आणि आजच आम्ही पालकमंत्र्यालाही या विषयावर पत्र दिलेलं आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री म्हणजे मी लक्ष घालून उद्या तुम्हाला काय तो निर्णय सांगतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा कार्याध्यक्ष योगेश माने. संभाजीनगर येथील होडी चोरी गेलेली तक्रार गेल्या दीड महिन्यात होती. आम्ही 8 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाला बसलेलो आहोत. संभाजीनगर येथील होडी चोरीला गेलेले आहेत. रस्ते दर्जेचे झालेले आहेत. संबंधित विभागाचा अधिकारी ग्रामसेवक हा सांगतो की आमच्या ग्रामपंचायतीच्या हाती नवीन होडी हे नाही. त्या ग्रामसेवकाला माहीत नसेल की कोणतीही ग्रामपंचायत असतील तर तिथं साकाव टाकलेले आहेत आणि महसूल खात्याच्या आराखत्यामध्ये नैसर्गिक होड्यांची नोंद आहे. ग्रामसेवकानं बघावं. विनाकारण उडवा देऊ नये. नंतर आपल्या नोकरीवर गदांतर आणणारच आहोत. 15 ऑगस्टच्या दिवशी या पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. एवढाच मी इशारा देतो. समजण्यावाले पण इशाराही काफी होत आहे. जय भीम. मी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राजेश ओवाळ. आज आम्ही जवळजवळ 8 दिवस झाले आमचं लाक्षणिक उपोषण आहे. सातारा जिल्हा अध्यक्ष मदन बापू खंकाळे यांच्या नेतृत्वाखाली. तरी आमचा विषय असा आहे की सिव्हिल शासकीय रुग्णसेवा यांची वैद्यकीय बिले असतात. ती बिले पैसे घेऊन देशीपू नावाचा एक अधिकारी आहे क्लार्क, तो पैसे घेतल्याशिवाय तो कुणाला बिले देत नाही. त्याची चौकशी करा म्हणून आम्ही गेले 8 दिवस झाले आंदोलनाला बसलेलो आहे. आमची दखल प्रशासन घेत नाही. तरी आम्ही सिव्हिल सर्जन ही रजेवर आहेत. आमची उडवाउडीची उत्तर देतात. तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्याचे महासचिव दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष मदन बापू खंकाळ, रामभाऊ मदाळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही कार्यकर्ते 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार एवढं निश्चित.